समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकोट तालुक्यात पुन्हा आरोग्य सुविधांचा बोजवारा। रुग्णालय गाठण्यापूर्वीच महिलेची प्राणज्योत मालवली। बांबूच्या झोडीतून नदी पार करताना उपचाराला विलंब। 23 वर्षीय महिलेचा मृत्यू। आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? वेगी बारीपाडा घटनेनंतर ग्रामस्थांचा संतप्त सवाल। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दुर्गम वेगी बारीपाडा गावात मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना 23 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदर महिलेला पोटात आणि छातीत दुखत असल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने तसेच नदीवर पूल उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांना बांबूच्या जोडीतून महिलेला खांद्यावर घेऊन पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयाच्या दिशेने जावे लागले। दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने रुग्णवाहिकेशी वेळेत संपर्क होऊ शकला नाही। त्यातच रस्त्याअभावी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास मोठा विलंब झाला। अखेर उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या 23 वर्षीय महिलेची प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे वेगी बारीपाडासह परिसरातील रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। दुर्गम भागातील नागरिकांना आजही रुग्णालय गाठण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मूलभूत सुविधा अभावी आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून वेगी बारीपाडा गावासाठी पक्का रस्ता, नदीवर पूल आणि तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सदर या घटनेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य कीर्तसिंग वसावे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी कीर्तसिंग वसावे। काल दिनांक 21/8/2026 रोजी अक्कलकोट तालुक्यातील वेहगी या गावाला ऋषा बाजा वसावे वडील या मुलीचं अत्यंत हृदय हेलवून टाकणारा असा दुर्दैवी अंत झाला। सदर महिलेचा विवाह हा अहवा गावात सुभाष वडवी या व्यक्तीशी झाला होता। ती 7 महिन्याची डिलिव्हरी महिला होती। आधीच त्या महिलेला सिजर केलं। तिला अचानक दुखावा सुरू झाल्यामुळे तिला माहेरी वेहगी या गावात आणलं आणि वेहगी या गावातून तिला दवाखान्यात नेण्यासाठी बांबूची झोडी बांधून वेहगी गावातून जाणारी देव नदी क्रॉस करून मुख्य रस्त्यापर्यंत येता येता त्या महिलेचा त्या झोडीतच मृत्यू झाला। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सूचनेसाठी एवढंच बोलायचं आहे की वेहगी हे गाव 1800 लोकवस्तीचं गाव आहे आणि ते महसुली गाव आहे। त्या गावामध्ये 2 अंगणवाडी केंद्र आहे, 2 जिल्हा परिषद शाळा आहे। तरी सुद्धा या महसुली गावाला अजूनही रस्त्यापासून जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची सोय झालेली नाही आहे। त्यामुळे या पावसामध्ये नदी नाल्यांना पाणी भरलेलं आहे। अशा अवस्थेत रस्ते कास्ते आहे, परंतु देव नदीला मोठा पूल लागत असल्यामुळे सर्वच त्या गावाच्या लोकांना आपलं दैनंदिन काम हे पायी प्रवास करूनच जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागतो। अशातच ह्या महिलेचा हा दुर्दैवी अंत झालेला आहे। याही पूर्वी अशा अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रस्त्याअभावी। वेळेवर त्यांना रस्त्यापर्यंत पोहोचता येत नाही, गाडी गावात पोहोचत नाही। अशा परिस्थितीत तिथली परिस्थिती लोकांना समोर जावं लागतं। याबाबत वेळोवेळी स्थानिक लोकांनी रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे, प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। तरीसुद्धा त्या गावाला अजूनपर्यंत मुख्य रस्त्याला आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। नदीवर मोठा पूल आहे, लागतो आहे। तर स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार या लोकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन त्या गावाला लागणारं जो रस्ता आहे, जो पूल आहे, तो लवकर करावा। प्रशासनाने या बाबीकडे एवढीच लक्ष द्यावं। आणि आता पावसाळा आहे, त्यामुळे अशा घटना दिवसेदिवस घडत आहे। रोज मरेल त्याला कोण रडेल अशी सध्याची परिस्थिती आहे। तरी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गंभीर लक्ष द्यावं।
त्या महसुली गावाला रस्ता आणि पुलाने जोडावं एवढीच आपण प्रशासनाकडे विनंती करत आहे.